असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि संदेश आणि त्यांच्या संपूर्ण टीमला आम्ही त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी, पुढच्या माइलस्टोनसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. विलासदादांवर प्रेम करणारी मंडळी, आगतम स्वागतम सुस्वागतम. आणि रोशन, आज आनंदाची डोई, आज आनंद तरंग. थँक्स टू ऑल. वळूया आपण मॅचकडे. धन्यवाद. अगदी आनंद पर्व पाहायला मिळतो. जबरदस्त सूत्रसंचालन सागर सर मांडवकर नेरे, रॉकस्टार प्रवीणजी गायकर सर असतील, हर्षाचे फवारे, आमचे ज्येष्ठ वरिष्ठ समालोचक सन्माननीय दशरथ पाटील सर करावे नवी मुंबई यांचंही दमदार आवाज आज कॉमेंट्री बॉक्समध्ये. मी स्वतः रोशन पाटील शिरवली आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आणि लढतीला होती सुरुवात. 3 षटकांची लढत आहे हे आपण लक्षात घ्या. खेळाला होती सुरुवात. पहिला चेंडू प्रगतीपथावर. ओहो, अति वेगवान, अति घाईचा, धाकड, रावडी हा चेंडू सफर झालाय. बॉलिंग ट्रॅकवरती अगदी प्रज्वलित गोलंदाजी साकार करण्यासाठी मित्तल म्हस्कर या गोलंदाजाचा इथे वापर झालाय. पिवनचं पहिलं षटक हाताळतोय आणि या षटकादरम्यान उत्तमरित्या गोलंदाजी त्याला सफर करायची आहे. राईट मोर द विकेट, बॅकवुडला जात एक चांगला दमदार स्ट्रोक, लॉंग ऑनची वारी, फटका भारी आलाय पहिला षटकार. फलंदाजाच्या मगरमिठीमध्ये हा चेंडू आला आणि थेट लॉंग ऑनची वारी पाहिली जी त्याला धाकड षटकार. फलंदाज दीपेश हुद्दार, ज्याची उंची तितकी आहे तितक्याच उंचीचा दर्जेदार फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतो आणि पहिलाच बॉल आलाय षटकार. हो, एकूण 2 चेंडूंची आपण सफर पाहिली. त्यानंतरचा हा तिसरा चेंडू पाहायला मिळतो. पहिला चेंडू डॉट राहिला, दुसरा चेंडू षटकार. आणि इथे पाहिलं तर या चेंडूगणिक अगदी शांत रवैया आजमावला जातो हा फलंदाजाकडून. आणि या क्षणी धावा जर पाहिल्या धावा पटलावरती, हो 6 चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय आणि सरळ सोपा असेल भूदान होताना पाहायला मिळतो. अगदी 7 धावा धाव पटलावरती. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर षटकार, पुन्हा डॉट बॉल. आता एक सिंगल रन्स इथे प्राप्त होताना पाहायला मिळते. सोप्या पद्धतीनं झेल घेण्याची आवश्यकता असताना तिथे सोडलेला झेल क्षेत्ररक्षक सज्ज होते. अक्षयच्या माध्यमातून हा झेल भूदान होताना पाहिला. नेक्स्ट बॉल. अगदी रिदम चुकल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या प्रवासासाठी हा गोलंदाज सज्ज असेल. मित्तलनं उत्तमरित्या चेंडूंची सफर केली. एक मोठा फटका लागल्यानंतर या गोलंदाजानं तात्काळ वापसी दाखवली आणि पहिल्या 4 चेंडूंमध्ये 7 धावा येत आहेत. ओहो, लाईन पाहावी लागेल. पंचांचा इशारा आलाय. वाईट बॉल. सत्यवानजी काकडे सर आधी, त्यानंतर सुनील तांडेर सर बेलवली, आमचे भोसले सर असतील तारा, त्यांचंही दमदार कार्य. संघटितपणे हे पंचांची भूमिका सुद्धा ही खूप महत्त्वाची असते आणि त्यातल्या त्यात ग्रामीण टेनिस क्रिकेट जगतामध्ये अंपायरिंग करणं खूप कठीण आहे आणि एक पंचांचं कौतुक होणं रास्त आहे. जबरदस्त आहे, बहारदस्त आहे. चेंडू जाईल एका टप्प्यानं सीमा पल्ल्याड. हा भ्याड हल्ला चौकार. आकाशामध्ये मानवी मनोरे उभय केल्यानंतर हा प्रज्वलित असा हा उजाला पाहायला मिळतो. त्यानंतर या स्पर्धेची उंची, या स्पर्धेचा दर्जा आपल्याला पाहायला मिळतो. ओहो, घातकरित्या चेंडू सफर केलाय. अक्षय त्या ठिकाणी सज्ज होते. पुन्हा खरा फिल्डिंग. जिथे एकही धाव नाहीये तिथे तात्काळ 1 धाव परिपूर्णपणे प्राप्त झाली आहे आणि पिबनच्या पहिल्या षटकादरम्यान धावा पाहायला मिळत आहेत. एकूण बिनगडी बाद 13. बक्षीस ठेवली आज या मानाच्या स्पर्धेला. साई स्टार क्रिकेट संघाने साऱ्यांचा सन्मान केलाय. थँक्यू.
तर साई स्टारची ही अफलातून स्पर्धा आपण पाहतोय. तर सन्माननीय अतिथी मान्यवर मनोहरजी मस्कर साहेब उद्योजक आणि दीपकबाई फडके असतील, पॅडी फडके असतील, यांचे मामास्त्री आणि साई स्टारचे फुल सपोर्टर मनोहरजी मस्कर साहेब यांचे इथे शुभागमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. आणि या स्पर्धेसाठी आम्ही पाहतोय प्राची, सोनाक्षी, आर्या केबल नेटवर्क हे सुद्धा आमचे पुरस्कर्ते राहिलेत. गणेशजी मस्कर त्यांचं धन्यवाद. तर सन्माननीय गणेशजी जाधव विचुंबे, अजयजी भरत पाटील वीगर, नितीन कडव साहेब आणि रामदेव मोर्या साहेब या स्पर्धेचा आनंद घेत असताना धन्यवाद. मोस्ट वेलकम सहर्ष स्वागत मामाश्री मनोज मस्कर कोपरोली, गणेशजी मस्कर कोपरोली, आपलं मनपूर्वक स्वागत. पिवनचं पहिलं षटक पाहिलं जिथे धावा बनताना पाहायला मिळतात 13. ओहो, हलवार पद्धतीनं हा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. एकच जा मिळते, दुसरीचा प्रयत्न आहे, परंतु स्ट्रायकर फलंदाजाकडून स्पष्ट नकार राहिला आणि एकच जाव इथे परिपूर्णपणे प्राप्त होते. थेंबे थेंबे तळे साचे, त्या पद्धतीनं अगदी हलवार पद्धतीनं कासव छाप पद्धतीने धाबा पुढे मार्गस्थ होत आहेत. धावसंख्या बहरते आणि 14 धावा लागत आहेत. विजयाचा सौदा आखायचा आहे. पुन्हा एकदा पुढच्या दिशेनं घोडदौड राखायची आहे या दोन नामी संघांना. मोठा खांदा विरोधात मोह, एक मनमोहित ही खेळी टेनिस विश्वाची पाहायला मिळेल. व्ही शेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ कडे चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि पुन्हा एकदा खराब फिल्डिंग पाहायला मिळते. अगदी जजिंग करणं काहीसं कठीण झालं. फेकी काहीशी चुकीची राहिली आणि त्यातल्या त्या 2 धावा इथे चपलाईनं प्राप्त होत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती सुमित मोरेला एक वेगळं गणित साध्य करायचंय. या षटकादरम्यान इकॉनॉमिकल स्पेल त्याच्या माध्यमातून साकार झालाय. फलंदाजांची नांग्या तोडणारी गोलंदाजी त्याला साकार करायची आहे आणि त्याच दृष्टिकोनातून पूर्णपणे फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये पूर्णपणे तब्दिली केली जाते, चेंजेस केले जात आहेत. आणि आता डावपेच काय आखले जातील गोलंदाज सुमितच्या माध्यमातून. अलीकडचं मॅचचा मानकरी. ओहो, अगदी रावडी फटका खेळलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि पुन्हा एकदा जलद गतीनं 2 धावा परिपूर्णपणे प्राप्त होत आहेत. अगदी खेळपट्टीच्या मधोमध वेगवान धावणारे प्लेयर आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिले. ग्लेन मॅक्सवेल असेल, सुरेश रैना असेल, हार्दिक पांड्या असेल, सर जडेजा, MS धोनी सर्वाधिक जलद गतीनं आपण यष्टांच्या मधोमध खेळपट्टीच्या मधोमध धावताना पाहत असतो. तेच कार्य सध्या घडीला दीपेश उद्धार आणि नितीनच्या माध्यमातून साध्य होताना पाहायला मिळतो. रिदम चुकलाय आणि पुन्हा एकदा आपल्या प्रवासासाठी हा गोलंदाज गोलंदाजीच्या बोहल्यावरती सज्ज असल्याचं पाहायला मिळेल. 3 ओव्हरचा हा सामना आहे. उत्तमरित्या पहिल्या पूर्वार्धामध्ये धावसंख्या बनवायची आहे. समोरील संघ सुद्धा तगडा आहे. ज्या संघाचं नाव आहे प्रणव 11 ऐक गावदेवी मोह संघाच्या अगेन्स्ट खेळतोय जय बजरंग अंडर-22. मोठा खांदा, एक मोठी लढत टेनिस क्रिकेट जगताच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. आज क्रिकेटमय वातावरण पूर्णपणे मैफिलीत ठरणार आपल्याला पाहायला मिळतं. प्रेक्षकांची तोबा गर्दी. माझा क्रिकेट रसिक राजा साई मैदानाच्या अवतीभोवती या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतो. सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. गोलंदाज सुमित मोरे, वारे छोरे, चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून, तीक्ष्ण धारदार. ओहो, अवे फ्रॉम द बॉडी, अगदी फलंदाजापासून दूरवरचा प्रवास त्याच्या माध्यमातून अवगत होतो आणि एक अवांतरची ही दुसरी धाव अधोरेखित केली जाईल. रोशन्यांची जबरदस्त स्कोरिंग पाहायला मिळते आणि धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवरती. लांब लचक रण पाहायला मिळतो सुमित मोरेचा. हलवार पद्धतीने हा फटका खेळला मिड विकेट क्षेत्रामध्ये अलॉंग द कार्पेट. दुसरीचा प्रयत्न आहे, तू मैं नांगी टेकली जात आहेत आणि पहिला ब्रेक थ्रू, पहिला करारा दे धक्का, रनआउटची शिकार. जर्सी क्रमांक 45 नितीन, बॅक टू द पवेलियन. प्रणय 11 शिवकर आणि प्रणय 11 चिखले एकाच पॅकरच्या रोशन पंढरीनाथ कडवचे दोन्ही संघ त्यांचेच आणि त्यांच्या दोन्ही पॅक केलेल्या संघांमध्ये हा सामना असेल. प्रणय 11 संघ खेळेल शिवकर आणि प्रणय 11 पुरस्कृत संघ असेल चिखले आणि इनिंग ब्रेकमध्ये होईल टॉस. या सूचनेकडे आपण लक्ष द्या. यस, धन्यवाद. काटेकोर पद्धतीची उपाययोजना A1 जोडी सध्या घडीला आपण पाहू शकतो ऑन स्क्रीन. अजय दादा असतील,
विलासदादांच्या साथीने नेहमीच एक सदाबहारदार कार्य, फलंदाजी तेच कार्य दमदार पद्धतीने साकार करतोय. क्षेत्ररक्षकाला भेद, चेंडू जाईल सीमा पार, मिळतोय अजून एक रुबाबदार चौकार. साहेब विचुंबे अजयजी भरत पाटील वीगर यांचा आपण सन्मान करावा. वेळात वेळ काढून ते सुद्धा आलेत. तर विलासदादांच्या नावाची स्पर्धा आहे, माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य चषक. आणि आज आपण पाहतोय ऑनलाईन प्रेक्षक वर्ग चाहत्यांची गर्दी सुद्धा आहे. दीपेशजी उद्दारला येथे शुभेच्छा आलेत. वडवलीचे युवा उद्योजक किशोर पाटील वडवली दीपेश उद्दारला या चांगल्या खेळासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्यात. आणि एस के ग्रुप चिखले हा सुद्धा मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. पुढच्या सन्मानाकडे आपण जरूर वळतो. सन्माननीय अजयजी भरत पाटील वीगर यांचा आम्ही सन्मान करतो. आपण सुद्धा अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. अजयजी भरत पाटील. चांगदेव दादांना विनंती करेन पुढचे आपण 2 सन्मान करावे. नितीनजी कडव आणि रामदेव मोरिया यांचा सन्मान करावा. धन्यवाद. रोशन मॅचकडे वळतोय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे, सूचनेकडे लक्ष द्या. अगदी आक्रमक शैलीचा फटका खेळला गेला. यशाची यशोगाथा गाठणारा फटका यश विरोधात या फलंदाजानं खेचलाय. आणि आता धावा आक्रमक पद्धतीनं पुढे मार्गस्थ होत असताना 31 धावा धावपटलावरती लागतायत. पाहुण्यांचा शाही सत्कार सोहळा आयोजकांच्या माध्यमातून स्वागत कक्षामध्ये हा संपन्न केला जातो. आपुलकीचा हा प्रेम भाव आणि याच मलिकिका अनेक पाहुणा वर्ग या स्पर्धेमध्ये जॉईन होतोय. पुन्हा एकदा व्हाईट बॉलची सरबती पाहायला मिळते. यश अगदी घाबरगुंडीचं कार्य जर पाहिलं तर या गोलंदाजाला पुन्हा एकदा उत्तमरित्या षटक हाताळावं लागेल. पहिला फलंदाज नितीन दुंद्रेकरला माघारी परतवल्यानंतर बॅटिंग मार्कवरती आलाय. अंकेश हुद्दारला चांगलं कार्य अजमावायचंय. ओहो, आक्रमक शैलीचा मजबूत बांध्याचा हा दमदार फटका, रन आउट टॉप द पार. इट्स अ बिग हिट. षटकार. कधी कोणाला जमणार नाही, अरे लेवल आपल्या स्पर्धेची कधी कोणाला जमणार नाही. आमच्या विलास दादाचं नाव दिला क्या बात आहे. जबरदस्त या स्पर्धेचं शीर्षक गाणं पाहायला मिळतं. समाजसेवेचा असतो नेहमी ज्यांच्या मनी ध्यास, असे आमचे दादा विलास. गोरगरिबांच्या उन्नतीसाठी जे खोलवर करतात गाढा अभ्यास, असे आमचे दादा विलास. खासम खास हे व्यक्तिमत्व तालुका चिटणीस पनवेल विधानसभा क्षेत्र कार्यकारी आणि माजी सदस्य रायगड जिल्हा परिषद यांचा आपण डंका पाहतो. गोलंदाज तयार. फुलर लेन बॉल पूर्णपणे चपराक पाहायला मिळते. ज्या पद्धतीने लोखंडी खडे चावाल तर दात तुटतीलच आणि फुलर लेनचे चेंडू फेकाल तर षटकार बसतीलच. अगदी इथे रिव्ह सिस्टमचा वापर पाहायला मिळतो. अंतिम चरणामध्ये काय घडलं हे पाहिलं जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. भोसले सरांचा इशारा आलाय. सुरक्षितरित्या हा चेंडू हाताला गेला परंतु त्याच्यावरती दमदार प्रहार राहिला. अगदी पाठमोरी जात तो फटका राहिला. नो बॉलची अपील स्वतः फलंदाजाकडून झाली परंतु तसं घडलं नाहीये. सुरक्षितरित्या हा चेंडू सफर झाला, त्याच्यावरती आला षटकार. आणि आता धावसंख्या पुढे अश्वमेधाप्रमाणे घोडदौड दाखवत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. एकूण धावा 44. क्रिकेट खेळाची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संगत. पाहुण्यांची मांदी आली या मंचकावरती. सर्वांना सोबत घेऊन परिवर्तनाचा संकल्प आखणार आपला दादा विलास दादा यांच्या कार्यप्रणालीनं साकार होणारा हा दमदार क्रिकेटचा सोहळा पाहतो. याची देही याची डोला. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा म्हणू शकता आपण. रॉयल म्हणजे राजा, राजासारखं आयोजन राजेशाहीत थाटात. दमदार पद्धतीची उपाययोजना साई स्टार क्रिकेट संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. तितकाच तगडा सामना दोन संघांदरम्यान
मोठा खांदा विरोधात शिकस्त देतोय मोहो. दोन्ही संघांचे प्रेक्षक मोठ्या संख्येने आले, त्यांचं मनपूर्वक स्वागत. 46 धावा, 1 गडी बाद. पुन्हा प्रहार केला, काउंटर अटॅक. फलंदाजाची फटकेबाजी, त्याची तलवारबाजी, दमदारीत्या त्याचा बॅटचा फ्लो पाहायला मिळतो. आणि हे पाहता अगदी धावा अविरतपणे स्कोर कार्डवरती बनताना पाहायला मिळत आहेत. आणि या ओव्हरचा विचार केला तर या ओव्हरमध्ये खूप साऱ्या धावा खर्चिक होताना पाहायला मिळतात. 5 चेंडूमध्ये 22 धावा या गोलंदाजानं खर्चिक केल्या, परंतु यापुढील चेंडू चांगल्या पद्धतीनं सफर करावा लागेल. समोर पाहायला मिळतो काढो अंकेश उद्दार, बॅटिंग मार्कवरती तयार. मोठा खांदा, मोठा फटका लगवायचा होता. ऑन साईडला क्लिअर केले, लॉंग ऑन कडे चेंडू ट्रॅव्हल झाला. बॅकअप ही चांगलं पाहायला मिळतं. धोका मोका धोका खेळाडू होतोय इथे, रन आउट. दुसरी शिकार. विलासदानी केलं स्पर्धेचं हो आयोजन, ते जनतेच्या हो कलागुणांना देती होतो प्रोत्साहन. इथं जो तो खेळाया थँक्यू. बघा इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, मगाशीच आम्ही सूचना दिल्यात. तर मनोहरजी मस्कर, साई एंटरप्राइजेस कोपरोलीचे यशस्वी उद्योजक, युवा नेतृत्व, आणि आपण पाहतोय त्यांचं इथे आगमन झालेत. सिडकोचे अधिकारी आदरणीय ओमकारजी शेट्टे साहेब यांचे इथे आगमन झालेत, आणि अमित शेट्टे साहेबांचं इथे आगमन झालेत. आपण पाहतो आज अन्विक 11 जितू 11च्या हनुमान नेरे संघ खेळला, आणि नेरे संघाचे 100% योगदान देणारे बिग सपोर्टर जनार्दनजी बोपी साहेब यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. मनोहरजी मस्कर, साई स्टारचे आमचे पाठीराखे, प्रणय 11चे दोन्ही संघ खेळतात. 3 षटकं 3 गोलंदाज. प्रशांत यस, टॉस विन. शिवकरनं टॉस जिंकला, डिसिजन बॉल फर्स्ट. प्रश्न जास्त नाही विचारणार, हे जास्त काहीच नाही, कारण आम्हाला माहिती आहे तुम्ही बोलता. प्रणय 11 एकाच पॅकरचे 2 संघ, कशी या मॅचचं कसा असेल प्लॅन? फ्रेंडली मॅच होईल. क्या बात आहे. टाळ्या प्रशांत तुमच्यासाठी. प्रणय 11 शिवकर, प्रणय 11 आपण पाहतोय, तर इथे आपण सन्मान घेतो. मनोहरजी मस्कर, पाणी घेऊन जायचं. उद्योजक कोपरोली, युवा नेतृत्व, त्यांचा आपण सन्मान घेतोय. मी संयोजकांना विनंती करेन आपण त्यांचा आदरातिथ्य सन्मान करावा. तर बघा इथे आम्ही दोन्ही बाबू जोडी, आदरणीय भरतदादा असतील, चांगदेव दादा, तर ओमकार शेट्टे साहेब सिडकोचे अधिकारी आहेत. मी विलासदादांना विनंती करेन आमचे मार्गदर्शक, प्रणेते, पुरस्कर्ते आणि आदरणीय ओमकार शेट्टे साहेब सिडको अधिकारी यांचा आपण इथे आदरातिथ्य दादांच्या पवित्र शुभास्ते सन्मान करतो. मी अमित शेट्टे सरांना सुद्धा विनंती करेन आपण सुद्धा या. चला फिल्डिंग टीम मॅच ऑन करा, आपण सामना सुरू करा. वेळेला आपण महत्त्व देतो. आणखीन एक तुफानी लढत यानंतर असेल. प्रणय 11 शिवकर, प्रणय 11 चिखळे, आणि त्यानंतर एक बलाढ्य लढत भिवंडी वर्सेस पनवेल, केवनी दिव्य आणि नेरे, ती सुद्धा रंगत पाहायला मिळणार आहे. तर सर्व पुरस्कर्त्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो. या स्पर्धेसाठी योगदान देणारे उमेशजी रामा फडके बोनशेत यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. अशोकजी रामा फडके असतील, 50 सन्मान चिन्ह ज्यांच्या वतीनं आम्हाला मिळालेत. कैलासवासी रामा पदू फडके यांच्या स्मरणार्थ त्यांचं धन्यवाद. तर मी आमचे सिडको ऑफिसर्स ओमकार शेट्टे सर, अमित शेट्टे सर, थँक्स, आपण इथे आलात, आमच्या स्पर्धेची शोभा वाढवली. साई स्टारवर असलेलं प्रचंड प्रेम आपलं आम्ही मनापासून धन्यवाद देतो. चला मॅच सुरू होईल. मी सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत करेन. सुस्वागतम, स्वागतम, सुस्वागतम. सागर 18 चेंडू जिंकण्यासाठी 49 धावसंख्येची आवश्यक. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल मोठा खांदा क्रिकेट संघाचे खंदे समर्थक तथा शेतकरी कामगार पक्षाचे दमदार नेतृत्व रुपेश शेठ, अर्थातच आमचे परम मित्र रुपेश संभाजी भगत साहेब उर्फ बालूभाई आणि केतन राम भगत, पनवेल महानगरपालिकेचे दमदार उमेदवार, यांच्या वतीनं मोठा खांदा संघासाठी शुभेच्छा येत आहेत. तर सन्माननीय रुपेश संभाजी भगत साहेब, आमचे बालूभाई आणि केतन राम भगत साहेब
यांच्या वतीनं मोठा कांदा संघाला शुभेच्छा येत आहेत. केतन राम भगतसाहेब पनवेल महानगरपालिकेचे दमदार उमेदवार शेतकरी कामगार पक्षाचे त्यांच्या वतीने देखील या ठिकाणी शुभेच्छा आहेत. धन्यवाद. तर याची दमदार केली 12 चेंडूमध्ये 33 धावांची मॅरेथॉन इनिंग आणि हा पहिला धक्का अतिशय खराब सुरुवात. तर प्रत्येक विकेटला 200 रुपयाचे कॅश प्राईज. कुंदन भगत येस पहिले 200 रुपये जमा करा प्लीज. हा ना तेच सांगते मी. अरे 200 काय लावता नाक्यावरची लेबरची मजुरी 800 आहे. 200 नाईट आहे का हो? 200ला काही बेबीर तर येते का सांगा मला. तर आपण पाहू शकाल जरा मित्रांनो जास्त लावा जरा प्लीज. सर मोठा कांदा क्रिकेट संघासाठी ज्यांचं दमदार योगदान राहिलं आहे त्यांचे बालूभाई भगत अर्थात रुपेश शेठ भगत आणि पनवेल महानगरपालिकेचे दमदार उमेदवार शेतकरी कामगार पक्षाचे आमचे केतन भगत साहेब यांच्या वतीने देखील मोठा कांदा संघाला खूप खूप शुभेच्छा. येस राईट महोदय के पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू जाईल आणि अतिशय चांगला फटका नेत्र दीपक टायमिंग आणि हा पहिला चौकार संघाची धावसंख्या 5 वर 1 बाद 5 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 49 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी सोलत्रिक 48 16.33 अतिशय कठीण आव्हान. कारण दुसऱ्या डावा चेस करणं म्हणजे फार कठीण आहे. दमदार आयोजन दमदार बरोबर विलासदादा फडके 80% समाजकारण 20% राजकारण असे हे दमदार डायनेमिक राईट महोदय विकेट तयार. ये देखो दुसरा गडी गारद. तर राजा भोईर रिडगर हे देखील स्पर्धेचा आनंद घेतात. आत्ताच व्यासपीठावरती आपण पाहतो सुप्रसिद्ध उद्योजक या ठिकाणी मनोहर शेठ आमचे विगर गावचे मनोहर शेठ पडके. मित्रांनो देसाई गावचे जावई बापू मनोहर शेठ मस्कर देसाई गावचे जावई बापू आहेत. कोपरोली गावचे ते युवा उद्योजक आहेत. परंतु जेव्हा जेव्हा देसाई किंवा कल्याण डोंबिवली परिसरातील संघ नेहमी खेळत असतो त्यावेळी त्यांचा दमदार योगदान आणि आमचे समालोचक मित्र सागरबाई मांडवकर यांचे बंधू स्वप्नीलबाई आपलंही सहर्ष स्वागत. धन्यवाद विलासदादा फडके यांच्याकडून आमच्याकडे 500 रुपयाला धन्यवाद. मंडळ आभारी आहे. कारण ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. चला बॉलिंग मार्क होता या संघाचा पहिलाच पाळी. गोलंदाज संघाच्या वतीनं पहिले षटक प्रगती पदावर. धाव संख्या 4 वर 2 बाद 4. ओहो अप्रतिम डिलिव्हरी. पुन्हा एकदा चांगला चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर आणि मिडविकेट यांच्या मधून जोरदार अबेल पंचांचा निर्णय. थर्ड अंपायर आलाय मोदी आणि अमित शहाच्या कोर्टामध्ये. तर राजा भोईर आमचे पॅडी यांचे मेहुणे आणि कैलास भगत यांचंही सहर्ष स्वागत. येस नॉट आउट. बरोबर हंपर कशाला मार खातील नाही का. बरोबर की नाही. पंचांचा लेगबाईचा इशारा संघाची धावसंख्या झाली 6 वर 6 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 बाद 6 पहिल्या षटक प्रगती पदावर 49 धावांची गरज. राईट आर्म महोदय विकेट. पुन्हा एकदा चेंडू गेलाय. एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 7. अटॅक करावा लागेल आक्रमण करावा लागेल. 49 धावांची गरज. सर नेरे क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते अनविक 11 जीतू 11 हनुमान नेरे संघाचे पुरस्कर्ते आमचे समालोचक मित्र या ठिकाणी विजय मात्रे बेलापूर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. विजय भाई याबा या विजय मात्रे. एक दमदार आवाज बेलापूर गावचा. अरे भाऊ येस आमचे कट्टर समर्थक नाही आले काय आमच्या नेहमी ढुंगणापाठी मस्त नाही. आमचे कट्टर समर्थक कुठे मॅच असली या पंचक्रोशीत प्रशांत भडके खरं म्हणजे संकष्टी आहे म्हणून ते लवकर आले असते. 7
तर हर्षदेने 2 विकेट घेतल्यात. 400 रुपये प्रत्येक विकेटला 200 रुपयाचा कॅश प्राईज प्रणय भगत जमा झाले ना. ओके थँक्यू. चला पहिले षटक फिनिश. आणि पहिल्या षटकात फक्त इनमेन 7 धावा. काय भन्नाट मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघ गेला बाकपोटर संघ उतरलेला. बॉलिंग मार्क होता या नवीन गोलंदाज न्यू मीडियम पेसर दिपेश हुद्दार ज्यानं मगाशी 12 चेंडूमध्ये 33 धावांची अंधाधुंद फटकेबाजी केली आणि प्रतिस्पर्धी संघाला नामोहरम केलं. बॉलिंग मार्क तयार. वन मॅन शो वन मॅन आर्मी. कुंदन भगत. अच्छा अच्छा. हो येस आउटसाइड द ऑफ पुन्हा एकदा. अंपायर मात्र अतिशय चांगले डिसिजन. सत्यवंजी काकडे असतील. संघाचा टोटल स्कोर झालाय तब्बल 8 धावा 2 बाद 8. 8 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट 2 विकेट्स. 12 मध्ये 41 धावांची गरज. अतिशय कठीण आव्हान. शेवटी क्रिकेट आहे. या धावा चेस करणं म्हणजे हत्तीला चड्डी घालण्यासारखं आहे. 12 मध्ये 41 आणि हा येस पुन्हा आउटसाइड द जोरदार अपेल. पुन्हा एकदा पंचांचं बोट परंतु पंच मात्र कुठल्याही प्रकारचा निर्णय नाही. डॉट डिलिव्हरी डॉट बॉल निर्धाव चेंडू. संघाची धाव संख्या 8 वर फक्त आणि जिंकण्यासाठी पाहिजे डब्बल 41. आणि हा येस आउटसाइड द ऑफ दिशाहीन मारा दिशाहीन चेंडू. पंधांचा वाईचा इशारा स्वैर मारा दिशाहीन मारा. 1 धावेचा इशारा 1 धावेचा संकेत. संघाची धाव संख्या 9 वर आणि अतिशय कुर्म गती संत गती मंद गती कासव चाप. दिपेश हुद्दार चांगला फटका आहे. चेंडू सीमा रेषेबाहेर दमदार टायमिंग. असे जर फटके मारलेत 6 धावांनी संघाची संख्या फैलावली धाव संख्या वृद्धिंगत होईल. टोटल स्कोर इज 15. जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल अजून 34 धावांची गरज. बॉलिंग मारू का तयार. हा मग जे जमीन कसा येईल त्यांच्याकडे निघूनकडे जा. आणि हो हो येस पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये डिलिव्हरी चांगला चेंडू. सर बालाशेठ पण तुमच्या तोडीस तोड आहेत. येस येस नक्कीच. येस रॉकस्टार प्रवीण गायकर. टोटल स्कोर इज 16. राहिल्या धावा 33. बॉलिंग मार्क होता राईट आर्म ओहो द विकेट. दिपेश हुद्दार. ओहो ग्रेट डिलिव्हरी चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. पुन्हा एकदा काही करता आलं नाही. जोरदार अपेर परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. संघाची धाव संख्या नेऊन ठेवली तब्बल 18 आणि बॉल बाकी आहेत अजून 8 बॉल 31 धावांची गरज. आज चेंडू 31 धावा. अतिशय कठीण आव्हान. मोठे फटके मारावे लागतील. रॅन उठावं लागेल. षटकार चौकार खेचावे लागतील. बॉलिंग मार्फत दिपेश हुद्दार. गोलंदाजी फलंदाजी बेस्ट. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला फटका चेंडू केला डिपेश को पॉईंटला. पॉईंट आणि डिपेश को नाही. पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग मिळेल. फक्त 1 धाव. 10 राहिले बॉल 7 धावा पाहिजे. 30 धावांची गरज. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम दिपेश हुद्दार. जर सामना जिंकलोय तर नक्कीच या सामन्याचा हिरो अर्थातच नो डाऊट दिपेश हुद्दार विल बी नॉमिनी ऑफ दिस मॅच. आणि हा या चक्रावरती लाईन पुल करण्याचा प्रयत्न. डीप मिडवे गेला चेंडू जाईल आणि 4 धावा मिळते. चांगला फटका चांगला शॉट सिलेक्शन. संघाची धाव संख्या 12 चेंडू आणि संघाची धाव संख्या 26 आणि जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल जिंकण्यासाठी पाहिजे 6 चेंडू आणि 23 धावांची गरज.
20 म्हणून दीपक फडके पुढच्या वर्षी काहीतरी बंद विकेटसाठी 2000 200चे 2 केले. कुंदर भगत कडू. अच्छा क्या बात आहे. एवढा डायरेक्ट सोन्यासारखा उसळला. कमाल आहे. शेअर बाजार आहे. 200चे 2 म्हणजे 10%. आणि हा यस पहिला चेंडू हलक्या त्यानं पुष्कळ चेंडूला लॉंग ऑनला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला मिळालेला 1 धाव. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी म्हणजे 25 धावांची गरज. 5 चेंडू 25 धावा. धाकटा खांदा मोठा खांदा आणि मोह असा विद्यमान सामना. याच्यानंतर बिग फाईट केवनी देवेश सानवी 11 त्यांच्या विरोधात नेरे ना चिखले आणि शिवकर. प्रशांत फडके क्रिकेटचं भयंकर शोक. राईट आर्म महोदय विकेट. बॉलिंग मार्क को तयार. हो हो यस आउटसाइड द अष्ट पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. भन्नाट मारा सुसाट स्पेल 4 मध्ये करायच्या जवळजवळ 25 धावा. जरी 4 षटकार मारले तरी पण आज जात नाही. येस राईट आर्म महोदय विकेट तयार. 4 balls to go. रिक्वायर्ड 25 रन्स. काय जबरदस्त मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघाला अक्षरशः बॅकफुटवर झालेली दमछाक. पिछेहट शरणागती माघार. मॅच जिंकू शकता. शेवटच्या चेंडूवर 9 धावा झाले आहेत. संदेशजी शिळके आई एकविरा इव्हेंटचे दमदार क्वालिटी क्लिअरिटी आणि अतिशय भन्नाट ऑपरेटिंग. कारण तुमचं लाईव्ह जरी चांगली असली ऑपरेटर चांगलं पाहिजे. राईट आर्म महोदय विकेट तयार. आणि ह्या चेंडूमध्ये जाईल मिडवे केला. 1 से ज्यादा कुछ भी नाही. कुथून कुथून मारतात तरी बाहेर बॉल नाही. चला बॉलिंग मार्क होता यार. फक्त बॉल राहिले इन मीन 3 बॉल. 3 मध्ये 24. राईट आर्म महोदय विकेट तयार. ओहो चांगला चेंडू पुन्हा एकदा भन्नाट मारा. बॉल राहिले 2. जवळ पराभव अटल काळ्या दगडावरची रेग आणि बाजार उठवलेला आहे. विजयाचे ढोले विजयाची चाहूल लागली ती. अतिशय दमदार परफॉर्मन्स केला धाकटा खांदा संघाने. दीपेश हुद्दार इट्स 1 man शो. मोठा खांदा धाकटा पण आहे. हाय समोर आहे. त्यांचा दरवाजा आणि यांची खिडकी समोर. त्यांचं काय चाललं त्यांना दिसतंय. चालेल एकच बापाशी 2 पोरं. काय फरक काय बघतो ढाकताना हे नव्हता आहे. आणि हा यस पुन्हा एकदा पण वेळ निघून गेल्या. दमदार 6 तर सुपर 3 मध्ये दाखल झालाय तो जय बजरंगबली अंडर-22 मोठा कांदा क्रिकेट संघ. आणि संघासाठी दमदार योगदान देणारे शेतकरी कामगार पक्षाचे दमदार नेतृत्व रुपेश शेठ अर्थातच बालू शेठ भगत साहेब यांच्या वतीनं शुभेच्छा. आणि पनवेल महानगरपालिकेचे दमदार उमेदवार शेतकरी कामगार पक्षाचे. संघर्ष आमचा वारसा म्हणून भेटलाय त्यामुळे लढायचं हे आमच्या रक्तातच. केतन राम भगत साहेब यांच्या वतीनं देखील शुभेच्छा. तर मॅन ऑफ द मॅच. धन्यवाद. या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच 12 चेंडूमध्ये 33 धावांची भयानक खेळी करणारे विस्फोटक फलंदाज. मॅरेथॉन इनिंग वादळी फलंदाजी जबरदस्त सुनामी मिस्टर दिपेश हुद्दार. 12 मध्ये 33 आणि गोलंदाजी करताना दमदार गोलंदाजी 6 चेंडू फेकले. 14 धावा विकेट घेतल्या. एकही विकेट नाही. या दिपेश हुद्दार प्लेस कमांडो स्टेज अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. तर हर्षद भगतला कुंदन भगत यांच्याकडून 500 रुपयाचं प्राईज आलं. अंडी मंडी आणि संडी कुठं आहात आपण? खूप वेळ झाला हरवलेत.
तर मॅन ऑफ द मॅच आपण देतोय सिडको ऑफिसर्स ओमकार शेट्टे सर, आपण या आणि त्यांच्या समवेत आलेले आमचे ओमकार शेट्टे सर आहेत आणि अमित सर आपण सुद्धा या. हर्षदला आपण देतोय आणि हे कॅश प्राइज सुद्धा त्यांना आलेत कुंदन भगत यांच्याकडून. दशरथ पाटील सर, आता बॅक ऑफिसमध्ये तुम्हाला बोलवलं. बॅक ऑफिस तर पुन्हा एकदा मी दोन्ही आमचे मान्यवर अमित शेट्टे सर आणि ओमकार शेट्टे सर, आपलं सिडको ऑफिसर्स, मनापासून धन्यवाद. प्लेअर ऑफ द मॅच या लवकर. चला नेक्स्ट मॅच. फिल्डिंग टीम. तर विजय म्हात्रे आमचे बेलापूरचे युवा समालोचक, निवेदक आणि हास्य सम्राट आणि पॅकर सुद्धा आहेत विजय म्हात्रे. अन्य आपण पाहतोय त्यांनी जितू 11 जर्मन नेरे संघाला पुरस्कृत केलं अन्विक 11 या नावानं आणि ते एक हास्य सम्राट सुद्धा आहेत. महिलांचे जे कार्यक्रम असतात त्यामध्ये निवेदक आणि एक शिक्षित व्यक्तिमत्व सुद्धा आहेत. मेट्रो नवी मुंबईसाठी ते काम सुद्धा करतात. तर आपण इथे देतोय प्लेअर ऑफ द मॅच हर्षद. का म्हणशील? यस, हर्षदचं कॅश प्राइज घेऊन जा. दीपेशला आपण देतोय प्लेअर ऑफ द मॅच. दीपेश थांबायचे नाही, बोलावंच लागेल. आज मोठा खांदा संघानं सुद्धा प्रभावित केलं. यंगस्टार या संघामध्ये 6 स्टारची नेरे दुंद्री विभागातली मानाची स्पर्धा खेळता आणि इथे जर अचिव्हमेंट कराल ना, इथे कामगिरी कराल तर तुम्ही चमकाल, झळकाल असं म्हटलं जातं. काय म्हणशील आमच्या आयोजनाबद्दल? पहिला मी आभार मानेल दीपक दादा, आर्यम फडके, राज फडके याही मला एंट्री दिली इथे आणि नियोजन खूप चांगलं आहे. तुझ्या टीममेट्स बद्दल काय म्हणशील? खूप भरीव कामगिरी झाली. सगळे आम्ही बॅक फुटलो होतो, आता आम्ही प्रयत्न करतो, चांगलं प्रॅक्टिस करता सगळी, म्हणून आम्ही पुढे चाललो. आता सुपर 3 मध्ये गेलात. नेक्स्ट विजन आता आमचा अख्खा गाव येईल बघायला वाटतं. क्या बात आहे.